नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निवासे थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो. आता सध्या मी महाडमध्ये. आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. आणि आमच्याकडे आज भाजी वालाची भाजी आहे. काही जण त्याला बिरडा पण म्हणतात, काही जण त्यांना वाल म्हणतात. तर आमच्या इथे वाल बोलतात, वालाची भाजी बोलतात. तर वालाची भाजी आई आज बनवणार आहे, त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो. तुम्ही नक्कीच बघा ती रेसिपी. आणि ते बाजूला आहे ना, माझ्या बाजूला माझी बहीण सोनी ती वालाची भाजी ती सोलायला घेतली. तुम्हाला दाखवतो ती वालाची भाजी कशी सोलतात ती. हे बघा, ही माझी बहीण ती आता वाल सोलते. आमच्याकडे वाल बोलतात. हे बघा, हे तांबडे आवरे आहेत. काही जण तांबडे वाल म्हणतात, तांबडे आवरे म्हणतात. आवरा वेगळा आणि पावटा वेगळा. हे तांबडे आवरे आहेत. हे बघा, याच्यामध्ये किती वेळ सकाळी घातलेले आहेत का? हे रात्री घातलेले आहेत. हे रात्री भिजत घातलेले आहेत ते. आणि आता ती संध्याकाळची भाजीची तयारी चालू आहे. तर अशा प्रकारे ही वालाची भाजी सोलली जाते. जो वालाचा जो वरचा कवर आहे ना, तो वरचा कवर काढला जातो आणि जो आतला तो गर असतो, तो गर ह्याच्यामध्ये काढला जातो आणि ह्याची भाजी केली जाते. तर मी पण तिला मदत करणार आहे आता वाल सोलायला. सोलशील उड्या सोनी? मी मदत करायला येऊ का नको? नको येऊ का? किती वाजवशील? 10 वाजवशील रात्री? हां, चला मी पण मदत करतो तिला थोडी. मी पण आता वाल सोलायला घेतले. जेवढे लवकर सोलून होईल ना, तेवढं लवकर भाजी लवकर होईल. तेवढीच आईला मदत. हे बघा, हे वाल सगळे सोलून झालेले आहेत. मगाशी सोलत होतो ना आम्ही दोघेजणं, सोनी आणि मी. तर हे सगळे सोलून झालेले आहेत आणि हे पाण्यामध्ये ठेवले आहेत सगळे. आणि आता जी भाजी बनवते आई, तुम्हाला दाखवते त्याची रेसिपी कशी बनवते ती. हे बघा, ही माझी आई आता भाजी बनवणार आहे वालाची. हे बघा, वाल माझ्या मुलाने सोलून दिलंय आज. त्याच्यात मी वांगा आणि बटाटा टाकते. बटाटा सोलून टाकला आहे बघा. मी आता गॅसवर पातेलं ठेवलंय. गॅस पेटवते. त्याच्यात तेल ओतलंय. तेल ओतताना काय मी दाखवलं नाही. किती त्याच्यात तेल? तेल 2 पळ्यात तेल ओतलंय. बघा, तेल तापलंय आपलं. त्याच्यात कांदा टाकायचा, कढीपत्ता टाकायचा. कांदा किती? एक कापलेला? अर्धा अर्धा कांदा. 10-1 पानं कढीपत्त्याची. कढीपत्ता पोटात गेला पाहिजे आपल्या. कांदा जरा लालसर होऊन द्यायचा. गॅस मध्यम ठेवायची. कांदा असं जरा लाल होऊन द्यायचं. आणि हे काय? टोमॅटो आहे, कच्चा टोमॅटो आहे, पिकलेला नाही. तो कच्चा कापला मग होता तो. टोमॅटो टाकायचा. टोमॅटो असं जरा नरम होऊन द्यायचं. बघा, कांदा लाल झाला, टोमॅटो नरम झाला. सुके मसाले टाकायचे. गॅस कमी करायचा. पावसाळी मसाल्याचा डबा असा चिकट होतो ना, त्यामुळं आतमध्ये पण पेपर ठेवायचा आणि झाकणाला पण असा पेपर लावायचा. मग चांगलं राहतं. सुका राहतो डबा. बेडगी मसाला टाकायचा अर्धा चमचा. तिखट मसाला 1 चमचा. हळद पाव चमचा. गरम मसाला अर्धा चमचा. हे मसाले चांगले तेलात असे फ्राय करायचे. असं तेल सुटेपर्यंत असे मसाले फ्राय करायचे. हे बघा, असं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला. असं लालसर झालं. आपण हा बिरडा सोललेला आहे ना, वाल वांगा आणि बटाटा. लाल वाल आहे ना ते? म्हणजे आवरे बोलतात त्याला. आवरं ते असं टाकायचं.
टाकल्यावर मसाल्यात फ्राय करायचं, ते एकजीव करायचं मसाल्यात. आपण मसाला तेलात सुके मसाले घातलेले, ते सगळे मसाले त्या वाल, बटाटा, वांगा टाकलेले त्याला पूर्ण असं लागलं पाहिजे. गॅस फास्ट करायचा. तेलात असे फ्राय केले का पटकन शिजतात. हे बघा असे तेलात फ्राय करायचे. तेलात फ्राय करून झाल्यावर मी वाटप काढलेलं, म्हणजे असं कांदा, खोबरा, आलं, थोडं लसूण असा सुका वाटण काढलेला मी, काढूनच ठेवलेला, तो टाकते. ते वाटण अगोदर काढूनच तो ठेवलं. काढून ठेवलेला मसाला मी करून ठेवते. 2-2, 3-3 दिवसाचं असं करून ठेवते. जास्त पण नाही करत, थोडंसं असं करून ठेवते. लागेल तसं असं वापरते. ते मसाल्याची रेसिपी तुम्हाला दाखवेन एक दिवशी. थोडं पाणी सुटेपर्यंत असे बघा, साईडने असे हे काढा आली पाहिजे. साईडने असं काढा आल्यावर थोडं झाकण ठेवायचं, मग त्याला पाणी सुटतं. त्या पाणी सुटलं ना, त्याच्यातच थोडं वाफेने शिजतं वाल. आपल्याला म्हणजे भाकरीजवळ करायचं असेल किंवा भाताजवळ करायचं असेल तरी पण असंच करायचं. नंतर आपल्याला जसं पाणी पाहिजे तसं ओतायचं. भाताबरोबर खायला पाहिजे असेल तर पातळ करायचं जरा. ते किती मिनिटं ठेवायचं? हे 2-3 मिनटं ठेवायचं आणि काढायचं. असं काढून नंतर पाणी ओतायचं. असं पाणी ओतायचं. आम्हाला भाकरीशी खायचं आहे. भाकरी पण बनवते, भाकरी बनवताना पण तुम्हाला दाखवते. म्हणजे थोडं पातळ. हां, म्हणजे भाकरी बरोबर खायचं आहे, त्यामुळं एवढं पाणी ठेवायचं आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं. नंतर शिजल्यानंतर थोडं मीठ टाका, म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं. आधी मीठ नाही टाकायचं. एवढं पाणी ठेवायचं. भाकरी बरोबर खायचं आहे म्हणून आम्ही कमी पाणी ठेवलं आहे. तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर एकदाच पाणी ठेवायचं, कारण शिजल्यानंतर पुन्हा गार पाणी किंवा गरम पाणी ओतलं त्याची चव वेगळी लागते, म्हणजे जास्त चव लागत नाही. जेव्हा आपल्याला पाणी जेवढं पाहिजे तेवढं आधीच ओतायचं, म्हणजे हे सगळे मसाले एकजीव होतात. झाकण ठेवायचं. झाकण ठेवून शिजू द्यायचं. शिजल्यावर दाखवते तुम्हाला. तेलात मसाले टाकले ना, असं तरी येते, असं तरी येते. आपली भाजी तयार झाली. आता गॅस बंद. एवढं पाणी आहे, पण गॅस बंद केल्यावर ते बरोबर आटणार पाणी. गॅस आता बंद करते आणि झाकण ठेवते. आपोआप पाणी आटून अजून सुकी होईल. ही पातळ आहे, अजून सुकी होईल. पण आम्हाला पातळच जरा पाहिजे, भाकरी बरोबर खायची आहे. इकडे भात घातलाय, आता भाकरी करून नंतर दाखवते. वालाचा बिरडा आता केलेला, वालाची आमटी, पावट्याची आमटी. आता भाकरी करून घेते. मला दाखते. आता पीठ घेतलं भाकरीचं, तांदळातून असं मळून घेते. किती पीठ घेतले? आपल्याला सगळ्यांना 1-1 4 भाकऱ्याचं पीठ घेतलं. 4 भाकरी. 1-1 भाकरी. संध्याकाळी सगळं जेवण, डाळ, भात, भाजी, भाकरी. सकाळचं फक्त डब्बाच असतो ना, भाकरी भाजी. संध्याकाळी सगळं जेवण. चार भाकऱ्यांचं पीठ मळलं. तवा तापत ठेवले. याला विड्याचा तवा म्हणतात, लोखंडी. हे समोर आहे ना, भिड्याचा तवा म्हणजे लोखंडी तवा. शरीरात लोह गेलं पाहिजे आपल्या. जेवढा आपल्या भाकरीला हे पाहिजे तेवढा असा गोळा करून घ्यायचा. हे फक्त पाण्यातच मळायचं ना? हो, पाण्यातच. असं गोळ करून घ्यायचं. सुकं पीठ आहे ते असं भुरभुरवायचं. भाकरी थापायला घ्यायचं. काही लोक हातावर बसतात, ते हातावरचं नाही मला जमत, पण असं भाकरी जमते. आणि मी भाकरी ठेवण्यासाठी मशीनवर असे गोल कपडे शिवलेत, कारण ताटात भाकरी ठेवली तर खाली
पाणी सुटतं, शेद मारतं, शेदाला ते भाकरी. म्हणून मी असे भाकरी ठेवण्यासाठी सुती कापडाचे असं गोल राऊंडमध्ये भाकरीच्या शेपमध्ये, भाकरी किंवा चपातीच्या शेपमध्ये सुती कपड्याचं असं गोल राऊंडचं शिवलंय. ते त्याच्यावर भाकरी ठेवली ना तर भाकरी शेदलत नाही. हे असं मी शिवलंय, इकडच्या किंवा इकडच्या ह्याच्याने त्याच्यावर सुती ह्याच्यावर भाकरी ठेवायची. भाजून झाले की ह्याच्यावर टाकायची. मुंबईला मुलांना दिले 2-3 शिवून मी शिवले. आणि ते दुसरं पातेलं वगैरे ठेवण्यासाठी पण जाड पातेले लादीवर ठेवून लादी खराब होते म्हणून ते पण शिवलंय. तवा तापलाय काय बघायचा. तापलेला आपला तवा, तर भाकरी टाकून घेऊया. आता याच्यात पाणी लावून घ्यायचं. भाकरीला पाणी लावून घ्यायचं. दोन मिनिटं ठेवायचं आणि भाकरी ती पाणी लावलेली भाकरी पलटी करायची. अशी भाकरी पलटी करायची. गॅस मध्यम ठेवायची, जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही. चार मिनिटं झाल्यावर पुन्हा ती बघायची शेकले काय भाकरी. अशी अलगद उचलते भाकरी शेकल्यावर. पलटी करायची अशी. काही जण जाड भाजतात भाकरी, पातळ आहे. पातळ भाकरी पातळ चांगली असते. असे बघ, असे फुगली पाहिजे भाकरी आपली, अशी पातळ हे करून फुगली पाहिजे. फुगताना असे खालून करपली नाही पाहिजे. बघता तुला दाखवते, हे बघ किती फुगली भाकरी, पण अजिबात अशी करपलेली नाही. बघ अशी फुगली पाहिजे. ही दुसरी टाकते भाकरी. हे बघ पातळ भाकऱ्या भाजायची. आणि ही भाकरीची व्हिडिओ आणि वालाचा बिरडा, वालाची आमटी केलेली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा.